2013मध्ये एक कंप्लीट सिनेमॅटिक एक्सपिरियन्स आपण बघितला दुनियादारीच्या निमित्ताने आणि त्याच्यातल्या एका गाण्यातून एक नवीन चित्रपट संजय जाधव आणि स्वप्नील जोशी पुन्हा घेऊन येत आहेत. दोघंही आपल्यासोबत आहेत. पहिला प्रश्न असा आहे की पहिल्यांदा आय गेस मराठीमध्ये दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे अशी प्यारवाली लव्ह स्टोरी असं लांबलचक नाव येत आहे, तर काय म्हणजे ह्या नावात स्पेशल काय? अरे मला हे खूप छोटं नाव वाटत होतं ॲक्च्युली. मला अजून मोठं करायचं होतं पण मी ते खूप नाव छोटं करत मग मी आता प्यारवाली लव्ह स्टोरी सेटल झालो. अच्छा हे मोठं नाव आहे का? नाही म्हणजे अगदी तो रिकॉल झाला दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे. आय होप हा सिनेमा पण दिलवालेसारखा बिझनेस करेल आणि दिलवालेसारखा लोकांना आवडेल. आत्ता राईट नाव तर मी एवढंच म्हणू शकतो. असं काही डोक्यात नव्हतं की दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे सारखं प्यारवाली लव्ह स्टोरी असं काही डोक्यात नव्हतं. रादर हे आत्ताच माझ्या डोक्यात आलं आहे. पण इफ इट्स अ कोइन्सिडन्स अँड इट्स अ ग्रेट कोइन्सिडन्स सो आय एम रिअली हॅपी फॉर इट. स्वप्नील अगदी म्हणजे स्वप्नील इज इक्वल टू प्रेम अशी इक्वेशन बनत चालली आहे. म्हणजे तुझी आयडेंटिटी ऑलरेडी अशी फार रोमॅन्टिक होती आणि आता चक्क प्यारवाली लव्ह स्टोरी. सो काय तयारी आहे? खूप तयारी आहे. वेगळ्या प्रकारचा सिनेमा आहे आणि काहीतरी वेगळं आणि छान अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची तयारी सुरू आहे. त्यामुळे खूप एक्सायटेड होत कारण लव्ह स्टोरी असतेच लेकिन हे प्यारवाली आहे तर जरा जास्त एक्सायटेड होतं. आणि आत्ताच कळलं की ॲक्शनसाठी तू खास तयारी करतो, ते काय आहे एकंदरीत त्याचं गुपित? आत्ता मी काय तयारी करतो आहे किंवा ॲक्शन काय ह्याच्याबद्दल मी बोलणार नाही. बोललाच तर संजय बोलेल, आय डोंट नो. पण मी इतकं सांगेन की काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो आहे, काहीतरी नवीन शिकतो आहे. संजयने एक वेगळा विश्वास टाकला आहे आणि आय एम ट्राईंग टू लिव्ह अप टू दॅट आणि मी माझा 100% त्याला देणार आहे आणि आय एम शुअर की काहीतरी वेगळं बघायला मिळेल. आय एम लुकिंग फॉरवर्ड. संजय सर, दुनियादारीचीच कास्ट रिपीट करण्याची इच्छा का झाली या चित्रपटात? नाही ॲक्च्युली दुनियादारीची कास्ट रिपीट होत नाही आहे. फक्त स्वप्नील आणि सई हे दोघेच दुनियादारीमधले आहेत. बाकी कम्प्लीट स्टारकास्ट जे आहे म्हणजे समीर धर्माधिकारी आहे, उपेंद्र लिमये आहे, नागेश भोसले माझ्या सगळ्या सिनेमांमध्ये आहे यु नो. तसा स्वप्नीलही आहे तशी सई पण आहे. सो असं दुनियादारीची कास्टिंग नाही बिकॉज आम्ही सगळे खूप चांगले मित्र आहोत. म्हणजे जर ऊपर वाले ने कुछ करम बहुत अच्छा कुछ ब्लेसिंग दिया है तो ये दिया कि बहुत अच्छे दोस्त दिए हैं. सो ये सब दोस्त हैं आणि या मित्रांबरोबर पुन्हा एकदा सिनेमा करतो आहे. दॅट्स इट. सर आता दुनियादारी रिलीज झाल्यानंतर प्रत्येक गोष्ट महत्त्वाची झाली. म्हणजे चित्रपटातले कॉस्ट्युम्सपासून मेकअपपासून म्युझिकपासून सगळंच. तर ते बर्डन आहे का की दुनियादारीकडनं खूप होप्स होत्या आणि त्या सक्सेसही झाल्या आणि आता प्यारवाली लव्ह स्टोरी. सो काय? नाही दुनियादारीकडनं खरं सांगू का, दुनियादारीकडनं मला होप्स नव्हत्या, प्रेक्षकांना होप्स होत्या. कारण प्रेक्षकांनी सिनेमा डोक्यावर घेतला होता यु नो. मी तर खूप जेन्युनली सिनेमा बनवायचा प्रयत्न केला होता पण तो प्रेक्षकांना खूप आवडला. सो आय एम शुअर हा सिनेमाही प्रेक्षकांना आवडेल. मी जेन्युअन सिनेमा करायचा प्रयत्न करेन. माझ्या डोक्यात असं काहीच नाही की आता दुनियादारीसारखा ब्लॉकबस्टर बनवूया, दुनियादारीने ये बिझनेस किया तो अभी मैं वो बिझनेस करूँगा, असं काहीच कोणतंच कॅल्क्युलेशन्स डोक्यात ठेवून मी सिनेमा बनवत नाही. गोष्ट आवडली, या गोष्टीवर आपण सिनेमा करूया. सगळे मित्र आहेत, सगळ्या मित्रांबरोबर सिनेमा करूया, मजा येईल काम करायला आणि खूप जेन्युअनली काम करूया, इतकंच सध्या डोक्यात आहे. स्वप्नील 29 ऑगस्टला चित्रपट रिलीज होणार आहे. रिलीज डेट संजय सरांनी सांगितलेली आहे. इतकं ॲप्ट प्लॅनिंग आपण तुला दुनियादारीपासून आय गेस मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये पाहिलं आहे, तर ही शिस्त आता तू फॉलो करतोस तर हा एक्सपिरियन्स कसा आहे? अप्रतिम आहे. जसं तू राईटली म्हणालीस की दुनियादारीत पण संजयने असंच केलं होतं की मुहूर्ताच्या दिवशी रिलीज डेट अनाऊन्स होतं. खूप सोपं पडतं आणि खूप फोकस्ड काम करता येतं. कारण काय दिशाहीन होत नाही. प्रत्येकाला एक दिशा माहिती असते की मेरा जो भी काम हो रहा है उसका कल्मिनेशन इज 29 ऑगस्ट. तर त्यामुळे ना बॅक टाईम करता येतं काम. प्रोडक्शनचं काम, पोस्ट प्रोडक्शनचं काम, प्री प्रोडक्शनचं काम, ॲक्टिंग, त्याच्यात शूटिंग डेट्स आणि ॲक्टरला पण माहिती असतं की आता 29 ऑगस्ट आहे तर मला 1 महिना त्याच्या आधी पब्लिसिटीला ठेवायचा आहे. सो प्रमोट करायची फिल्म. कारण मला असं वाटतं आणि संजय थँकफुली त्याच स्कूलचं आहे की चित्रपट करणं इज नो मोर मेकिंग अ फिल्म. आता फिल्म मेकिंग इज ऑल्सो अबाउट तो चित्रपट लोकांपर्यंत पोचवणं, तो मार्केट करणं, तो मोठा करणं. आणि हे करण्यासाठी सगळ्यात मूलभूत वस्तूची गरज आहे ती म्हणजे अवेलेबिलिटी.
ॲक्टर्सची अवेलेबिलिटी, प्रोड्युसरची अवेलेबिलिटी, डिरेक्टरची अवेलेबिलिटी आणि मीडिया तुमच्या मित्रमैत्रिणींची अवेलेबिलिटी. त्यामुळे याच्यासाठी ह्या प्लॅनिंगची आणि या रिलीज डेट आणि या ॲडव्हान्स प्लॅनिंगची खूप खूप गरज होती आणि त्याचा खूप खूप फायदा होता. सईबरोबर हा आय गेस तिसरा चित्रपट. हां, मग आता सईबरोबर काम करताना काय उत्सुकता आहे तिसरा चित्रपट? मला असं वाटतं की याचं उत्तर संजयने दिलं आहे. म्हणजे सई खूप मोठी स्टार आहे आणि सई आमची उत्सुकता एवढी जाईल लंचमध्ये सईबरोबर काय खायचं, शूटिंग पॅकअप झालं कुठे जायचं, हो एवढीच उत्सुकता आहे. आज तिला कसं खेळायचं, उद्या तिला कसं खेळायचं, हे सगळं. पण जसं संजय म्हणलं की सई खूप मोठी स्टार आहे, खूप बँकेबल आहे. संजय मला वाटतं आत्ता वन ऑफ द मोस्ट बँकेबल डिरेक्टर प्रोड्युसर्स आत्ता मराठीतला, असं मला मनापासून वाटतं. आणि वन ऑफ द बेस्ट टॅलेंट्स दॅट वी हॅव, असंही मला मनापासून वाटतं. पण आमच्या सगळ्यांमध्ये काम करताना ह्यातलं कुठलंच समीकरण वर्क होत नाही. आम्ही सगळे फक्त मित्र आहोत आणि या मित्रत्वाचं नॅचरल प्रोग्रेशन आहे की सिनेमा करतो, परत सिनेमा करतो, परत सिनेमा करतो. म्हणजे आय एम शुअर की माझी पानाची गादी असती तरी हे लोक रोज तिकडे संध्याकाळी पान खायला आले असते. यु नो व्हॉट आय एम सेइंग. तर व्यवसाय काय आहे की आता कोइन्सिडेंटली सगळे फिल्म मेकर्स आहेत म्हणून फिल्म्स बनवतात, पण आम्ही जर सगळे केटरिंगचा बिझनेस करत असतो तर रोज जेवायला आले असते, माझं हॉटेल असतं किंवा. सो इट इज ॲज प्युअर ॲज दॅट आणि वी रिटेन इट दॅट वे की आमचं USP ही आमची दोस्ती, आमचा बॉन्ड आहे. परत परत एकत्र येऊन सिनेमा करणं हे त्याचं एक अत्यंत नॅचरल प्रोग्रेशन आहे. तुमच्यासाठी एक शेवटचा प्रश्न की अर्थात तुम्ही जसं सांगितलं की यू जस्ट मेक फिल्म्स व्हेरी इनोसेंटली आणि लोक त्याला रिॲक्ट करतात, तरी पण एक प्रेक्षकांमध्ये क्युरिओसिटी करण्यासाठी शेवटचं प्रेक्षकांना काय सांगाल चित्रपटासाठी? प्रेक्षकांना तर मी फक्त थँक्यू म्हणेन की त्यांनी दुनियादारीवर इतकं उदंड प्रेम केलं आणि माझ्यावर प्रेम केलं, स्वप्नीलवर प्रेम केलं, सईवर प्रेम केलं, सगळ्या अख्ख्या दुनियादारीच्या टीमवर प्रेम केलं. सो हे प्रेम असंच कंटिन्यू राहू द्या. माझा 29 ऑगस्टला दुसरा सिनेमा येतो प्यारवाली लव्ह स्टोरी, त्यावरही असंच प्रेम करा आणि आय विल ट्राय माय लेवल बेस्ट टू मेक अ जेन्युइन फिल्म. आणि तुम्ही तितकं जेन्युनली माझ्यावर प्रेम करा, इतकंच मी प्रेक्षकांना सांगू शकतो. स्वप्नील, तू काय? ॲब्सल्युटली. हे सगळे मित्र मैत्रिणी एकत्र येऊन परत एक काहीतरी छान करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि तुम्ही नेहमीच आमच्या प्रयत्नांना उचलून धरलं आणि तुम्ही नेहमीच आमच्यावर भरभरून प्रेम केलं. चांगला सिनेमा बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत. हे प्रेम असंच ठेवा आणि ते प्रेम वृद्धिंगत होऊ दे. थँक्यू सो मच आणि चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. कॅमेरामॅन पुनीत सोबत श्वेतांबरा सावंत, राष्ट्रीय मराठी.